परमेश्वर महान आहे प्रियानो. मी जेव्हा प्रार्थना करतो की देवा आज तुझ्या लोकांना वचन काय सांगायचं आहे किंवा तुझं वचन तुझ्या लोकांसाठी काय आहे ते वचन आज आम्ही ऐकणार आहोत प्रियानो. तर प्रत्येकाला माझी विनंती आहे, आपलं बायबल संगती तुम्ही घ्या, त्याच्यानंतर वही तुम्ही घ्या प्रियानो, नोट डाऊन करा आणि तुम्ही देवाचं वचन लिहून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः शिका, मनन करा आणि त्याच्यानंतर तुमचे जे नातेवाईक असतील, मित्र असतील त्यांना देवाचं वचन शिकवा प्रियानो. आज आम्ही वचन सुरुवात करणार आहोत मार्क याचा 11वा अध्याय 12 ते 14 वचन आपण वाचणार आहोत प्रियानो. मार्क याचा 11वा अध्याय 12 ते 14. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल त्या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तिथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. येशू ख्रिस्तांचा एक दाखला आहे. बेथानी मधून ते जात असतात आणि येशू ख्रिस्तांना भूक लागलेली असते. मार्क याचा 11वा अध्याय 12 ते 14 हे वचनामध्ये लिहिलेले प्रियानो. तुम्ही स्वतः बायबल ओपन करा, ते पहा. त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त बेथानीतून जात असतात, त्यांना भूक लागलेली असते आणि येशू ख्रिस्तांना अंजिराचं झाड दिसते प्रियानो. आणि अंजिराचं झाड दिसल्यानंतर ते अंजिराचं झाड वचन सांगते की पूर्ण पाल्यानं, हिरव्यागार पाल्यानं ते भरलेलं असतं आणि येशू ख्रिस्तांना आनंद होते की आता याला पाले भरपूर आहेत, हिरवं दिसते आणि आता मला चांगले याच्यामध्ये फळ मिळणार, मला चांगला अंजीर मिळणार खाण्यासाठी आणि माझी मी भूक भागवणार. त्यावेळी प्रियानो इस्रायलमध्ये भरपूर ऊन असायचं आणि उन्हामुळं डोकं तापलं जायचं. तर अंजीर असा एक पदार्थ होतो की खाल्ल्यानंतर आपल्या पोटाला ते गार लागते. म्हणताना अंजीर येशू ख्रिस्तांना भरपूर आवडत होतं प्रियानो. आणि त्या ठिकाणी ते गेलेत, पाला त्यांना दुरून दिसला, हिरवागार पाला होता. जवळ गेल्यानंतर वचन सांगते की त्याला एक सुद्धा अंजीर नव्हतं. अंजीर नसल्यामुळं येशू ख्रिस्तानं बघितलं आणि वचन सांगतंय पुढे. जर तुम्ही त्याच्यानंतर जर वाचला तुम्ही 15 मध्ये, तर येशू ख्रिस्त त्या अंजिराच्या झाडाला शाप देतात. पण 14 वचन सांगते की तो वेळ किंवा तो सीझन, तो हंगाम अंजिराचा नव्हता. अंजीर त्यावेळी झाडाला येणार नव्हते कारण त्याचा हंगाम नव्हता, त्याचा सीझन नव्हता. कारण प्रत्येक जे झाड येतात, आंबा येतात, त्याच्यानंतर चिकू असू दे, सफरचंद असू दे, त्याच्यानंतर प्रियानो कलिंगड असू दे, प्रत्येक फ्रूटला एक सीझन आहे आणि त्या सीझन मध्ये ते फ्रूट येतात. परंतु आता 12 महिने सुद्धा मिळणारे फ्रूट असतात. परंतु त्यावेळी येशू ख्रिस्त जेव्हा त्या अंजिराच्या झाडाजवळ गेल्यानंतर वचन सांगते त्यांना दुरून चांगलं दिसलं, परंतु त्याला फळं नव्हती, त्याला अंजीर नव्हती. नसल्यामुळं येशू ख्रिस्तांना हृदयात दुःख वाटलं आणि 15 वचन सांगते की येशू ख्रिस्तानं त्या झाडाला शाप दिला की इथून पुढं तुला कधीच फळ येणार नाही. आणि प्रियानंतर काही वेळेनंतर शिष्य तिथं जातात तर त्यांना दिसते की ज्या झाडाला येशू ख्रिस्ताने बघितलं होतं त्या झाडाला येशू ख्रिस्ताने शाप दिला. शाप दिल्यानंतर ते अंजिराचं झाड वाळलं प्रियानो. ते बघतात की हे झाड वाळलेलं आहे. तर प्रियानो तुम्ही म्हणतात की येशू ख्रिस्ताला माहित आहे त्यांनीच सर्व काही निर्माण केलंय, आकाशपृथ्वी निर्माण केले, झाड झुडपे निर्माण केलेत. तरी निर्माण केलं असताना त्या अंजिराच्या झाडाचा हंगाम नव्हता, त्याला फळ येणारच नव्हतं नैसर्गिकरित्या. तरी येशू ख्रिस्त तिथे जातात, त्या झाडाला फळ नाही बघून त्याला शाप देतात. तुम्ही म्हणाल काय येशू ख्रिस्तांना समजत नाही काय, त्यांना समजलं नाही काय, झाडाचा आता त्या फळाचा हंगाम नाही. हंगाम नसताना सुद्धा येशू ख्रिस्त अपेक्षा करतात की त्या झाडातून फळ आलं पाहिजे. तर आम्ही त्याचा विचार करूया प्रियानो. ते झाड एका ख्रिस्ती कुटुंबाचं किंवा एका ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन दर्शवते, अंजिराचं झाड. तर प्रियानो काही लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर आज गोष्टी मला सांगण्यासाठी तुम्हाला सांगितले प्रियानो. काही लोकांच्या जीवनामध्ये दुरून बघत असताना ते ख्रिस्ती लोक एक सुंदर दिसत असतात, ख्रिस्ती लोक आवेशाने भरलेले दिसतात, ख्रिस्ती लोक येशूच्या प्रेमाने भरलेले दिसतात, ख्रिस्ती लोक देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणारे दिसतात, ख्रिस्ती लोक इतरांना उत्तेजन देणारे दिसतात, ख्रिस्ती लोक भरपूर चांगल्या गोष्टीने दुरून ते दिसत असतात. ते झाड जसं हिरव्यागार पाण्याने ते भरलेलं होतं, पूर्ण दिसत होतं, छान दिसत होतं, तसं भरपूर ख्रिस्ती लोकांचं जीवन सुंदर दिसतं, चांगलं दिसतं दुरून पाहिल्यानंतर. पण जेव्हा आम्ही त्याच्या जवळ जातोय प्रियानो, त्यांच्या जीवनामध्ये फळं नसतात. त्याच्या जीवनामध्ये फळं नसतात प्रियानो, त्याच्या जीवनामध्ये फळं नसतात. ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये काही परिस्थिती अशी असते, काही दिवसाला आध्यात्मिक लेवल त्यांची उंच असते, काही दिवसामध्ये त्यांची आध्यात्मिक लेवल डाऊन होते. अप डाऊन प्रत्येक किती तर ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये सुरू आहे प्रियानो. देवानं आज या गोष्टी सांगल्या असताना प्रत्येक जण आपण व्यवस्थित लक्ष देऊन देवाचं वचन ऐकूया प्रियानो.
भरपूर ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये अप डाऊन सुरू असते. एक वेळेस ते फळ देतात, एक वेळेस फळ देत नाहीत. एक वेळेस शांतीचं फळ देतात, पुढच्या वेळी शांती देत नाहीत. पुढच्या वेळी प्रीतीचं फळ देतात, त्याच्यानंतर प्रीतीचं फळ देत नाहीत. त्यांना राग येतोय. त्याच्यानंतर इंद्रिय दमन असू दे, त्याच्यानंतर देहाची वासना असू दे, भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या अगोदर आम्ही शिकल्यात. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही फळ द्यायला लागतोय, पण तो काही दिवस आम्ही फळ दिल्यानंतर परत ते फळ द्यायचं आमच्या जीवनामध्ये बंद होते. परत त्याच पापामध्ये आम्ही पडतोय. काही लोकांचे, तरुणांचे आणि तरुणीचे फोन येतात. ते म्हणतात की ब्रदर, जे पाप आम्ही पहिला करत होतो, परंतु आम्ही थोडे दिवस देवामध्ये चालल्यानंतर आम्ही थोडे दिवस देवाची भक्ती केली, आराधना केली, किंवा लोकांना आम्ही शिकवलं, त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही चाललो, परंतु चालल्यानंतर परत तेच पाप आमच्या जीवनामध्ये डोकं काढतंय. आणि काही दिवसापूर्वी ज्या पापाचा आम्ही त्याग केला होता, काही दिवसापूर्वी आम्ही ते पाप टाकलं होतं, तेच पाप 15 दिवसानंतर, महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर परत ते पाप ते डोकं काढतात आणि तेच पापामध्ये तेच ख्रिस्ती लोक पडतात. ज्या प्रत्येकाचा हा जो एक वीक पॉइंट असतोय, भरपूर ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये एक वीक पॉइंट असते. त्या वीक पॉइंट बरोबर सैतान बरोबर त्यांना तिथंच दाबत असतोय, किंवा तेच पाप त्यांच्या समोर टाकून त्यांना पाप पाडत असतोय. काही लोकांना व्यसन करायचं एक पाप असते त्यांच्या जीवनामध्ये. काही लोकांना डोळ्याची वासना, काही लोकांना मनामध्ये वाईट विचार आणणं, लोकांना फसवणं, लबाडी करणं, शिवीगाळ करणं किंवा राग करणं, ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असतात. त्यांचा वीक पॉइंट असते. प्रत्येकाचा वीक पॉइंट असते आणि हा वीक पॉइंट देवाला सुद्धा माहित असतोय आणि सैतानाला सुद्धा माहित असते. परंतु त्याच वीक पॉइंट मध्ये भरपूर ख्रिस्ती लोक पडतात. भरपूर ख्रिस्ती लोक त्याच वीक पॉइंट मध्ये पाप करतात. जेव्हा लोक प्रभुजन घेत असतात, पहिल्या महिन्यामध्ये ते प्रार्थना करतात की देवा, हे पाप माझ्या जीवनामध्ये होतं, याला दूर कर, माझ्यापासून काढून टाक, आणि मी चुकलो, मला क्षमा कर. देव बाप त्याच्या महिमेच्या आयुष्याने क्षमा करतोय आणि आमच्यावरती दया करतोय प्रियानो. परंतु दुःख वाटते, परत तेच लोक, तेच ख्रिस्ती भाव, तीच ख्रिस्ती बहीण पुढच्या महिन्यात जेव्हा प्रभुजन घ्यायला एकत्र जमते, परत जे पापासाठी, गेल्या पापासाठी तिने पश्चाताप केला होता, त्याच पापासाठी त्या महिन्यात परत पश्चाताप करते. याचा अर्थ ते पाप त्यांचा पाठला सोडत नाही. याचा अर्थ ते पाप त्यांना नेहमी मोहात पाडतं, नेहमी त्यांना देवामध्ये उभारला असताना पाडतं. कदाचित ते लोक बाहेर जाऊन लोकांना उत्तेजन करत असतील, बाहेर जाऊन लोकांना देवाचं वचन शिकवत असतील, इतरांसाठी प्रार्थना करून कदाचित इतरांच्या लोकांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार होत असतील, लोक आजारातून मुक्त होत असतील आणि यामुळे परमेश्वर त्यांना उंच करत असेल. परंतु काही दिवसानंतर, काही वेळेनंतर परत जे प्रत्येकाचा जो वीक पॉइंट असतो, सैतान त्याच्यामध्ये त्यांना पाडतोय. मनामध्ये वाईट विचार येणं असू दे, डोळ्याची वासना असू दे, व्यसन असू दे, राग असू दे, लोकांना फसवणं असू दे, किंवा देवापासून दूर जाणं असू दे, किंवा प्रार्थना न करणं असू दे, हा वीकनेस, हा वीक पॉइंट ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये असते प्रियानो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे वीक पॉइंट असतात, त्याच्यामध्ये लोक पडतात आणि सैतान त्यांना प्रियानो त्याच्यामध्ये पाडून, काही लोक जर पुन्हा उभा राहतात, परंतु काही लोक त्याच्यामध्ये पडून वाहत जातात. प्रियानो, ही वेळ आहे की आम्ही आमचं जीवन बदलावं. कशा रीतीनं आम्हाला जो आमचा वीकनेस आहे, किंवा जे आमचं वीक पॉइंट आहे, की जे पाप आम्ही नेहमी करतोय, त्यातून आम्हाला बाहेर कसं पडायचं. काही लोकांना जेव्हा आम्ही भेटतोय म्हणतोय की ब्रदर, हे जीवनामध्ये तुमच्या आहे, तुम्ही सोडलं पाहिजे. ते म्हणतात की होय ब्रदर, मला सोडायचं आहे, पण तू काही दिवस मी ते करतोय, पण काही दिवसानंतर परत माझे पाय तिकडे वळतात, किंवा परत माझे डोळे तिकडे लागतात, किंवा परत माझा हात तिथं जातोय आणि लोक पाप करायला लागतात. प्रियानो, पौलाच्या जीवनाविषयी जर आपण वाचलं, पौल काय म्हणतोय, रोम कराशाचा 7 अध्याय 18 आणि 19 वचन, पौल काय म्हणतोय, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगली वसत नाही, कारण इच्छा करणे हे मला साधते. पौल इथं म्हणतोय प्रियानो, पौलाची साक्ष आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक बिग पॉइंट होता. आणि आज आम्ही पौलाविषयी अभ्यास करणार आहोत की पौल एक देवाचा आवडता सेवक कसा झाला. नव्या करारमध्ये सगळ्यात जास्त पुस्तक लिहिणारा जर कोण व्यक्ती असेल तर पौल असेल. 12 शिष्य नव्हते प्रियानो, परंतु पौल जास्त प्रकटीकरण झालेला, जास्त सेवा केलेला, जास्त आवेश झालेला. त्याच्यानंतर नवीन करारमध्ये येशू ख्रिस्त म्हटले की माझं अनुकरण करा. येशू ख्रिस्तानंतर जर म्हणणारा कोण व्यक्ती असेल की माझं अनुकरण करा, तो म्हणजे पौल. कारण त्याला माहित होतं की चांगली लढाई तो खेळला, त्याला माहित होतं की चांगली धाव तो संपवला, त्याला माहित होतं की जो त्याचा विकनेस होता, जे त्याचा दुर्बळपणा होता, तो मागे टाकत दूर करत त्या धावेपर्यंत धावत होता आणि त्याने ती धाव पूर्ण केली. शेवटी आपण वचन ते वाचणार आहोत प्रियानो. तर पौलाच्या जीवनाविषयी सांगते, पौल म्हणतोय माझ्या शरीरामध्ये चांगलं काही वसत नाही. पुढे काय सांगते वचन, कारण इच्छा करणे ही मला साधते, पण चांगले ती कृतीत आणणे मला साधत नाही. पौल म्हणतोय माझी इच्छा आहे की मी चांगलं करावं,
पौल म्हणतोय ज्या येशू ख्रिस्तानं मला दर्शन दिलं दिमिषेच्या वाटेवरती, त्या येशूच्या आज्ञा मला मिळाल्यानंतर मी त्या आज्ञेवरती चालावं, शुभवर्तमान घोषित करावं, लोकांना बंधनातून मुक्त करावं, परराष्ट्रामध्ये जाऊन ख्रिस्त गाजवावा, यासाठी ख्रिस्तानं मला निवडलं. त्याच्या हातातील पात्र म्हणून त्यानं मला निवडलं. आणि मी येशू ख्रिस्तासाठी फक्त सळ शोचायला तयार नाही, पण येशू ख्रिस्तासाठी मी मरण्यासाठी सुद्धा तयार आहे. हाच पौल म्हणतोय मला चांगलं करायचं आहे. माझा जो विकनेस आहे त्या विकनेस मधून मला बाहेर पडायचं आहे. परंतु पौल म्हणतोय ते विकनेस मला बाहेर पडू देत नाही. कधी नाही कधी एका गावात गेल्यानंतर किंवा दुसऱ्या गावात गेल्यानंतर, एका महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर, 2 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर ते पाप परत ते डोकं वर काढतंय आणि मला परत त्या गोष्टीमध्ये पाडते जो माझा विकनेस आहे. म्हणून पौल इथं सांगतोय मला चांगलं करायचं आहे. ज्या येशूने नियम मला शिकवले, ते नियम शिकवले असताना मी इतरांना जो नियम शिकवतोय तो नियम पहिला मी पाळला पाहिजे, म्हणून मला चांगलं जीवन जगायचं आहे. आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये त्यांना चांगलं जीवन जगायचं असते. आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये जे नियम देवाचं वचन इतरांना शिकवत असताना त्यांना नेहमी वाटते की मी पहिला त्या वचनात चाललं पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो की वचन इथं उभारून सांगणं एक, मी म्हणेन की एक साधी गोष्ट आहे, परंतु संदेश सांगणं साधी गोष्ट आहे, परंतु संदेश जीवनात जगणं ते अवघड आहे प्रियानो. संदेश सांगणं सोपं असेल, परंतु जीवनामध्ये तो संदेश जगणं अवघड आहे प्रियानो. परंतु जे लोक संदेश जगतात देवा त्यांना आशीर्वाद करतो प्रियानो. संदेश सांगण्यापेक्षा संदेश जीवनात जगणं ती लोक देवाला आवडतात. म्हणून देवाचं वचन सांगताय ऐकण्यापेक्षा जो कृती करतोय तो देवाला आवडतोय. पुढे वचन काय सांगते, पौल काय म्हणतोय, कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही. पौल म्हणतोय मला जे चांगलं करायचं आहे पण तुम्ही ते करत नाही. का करत नाही? कारण पुढे काय सांगतोय, तो काय सांगतोय पुढं, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. जे चांगलं करायचं आहे मला पाप करायचं नाही. भरपूर लोकांच्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये हा प्रश्न असतात. आणि आता तुम्ही बघत असताना देवाचा आत्मा तुमच्यावर बोलत आहे आणि बोलत असताना तुम्हाला सुद्धा वाटतंय की मी पाप करू नये. भरपूर लोकांना वाटतंय मी मिश्री लावू नये. भरपूर लोकांना वाटतंय मी गुटखा खाऊ नये. भरपूर लोकांना वाटते मी दारू पिऊ नये. भरपूर लोकांना वाटते मी स्मोकिंग करू नये. भरपूर लोकांना वाटते मी माझ्या डोळ्यानं पाप करू नये. मी मोबाईल वरती वाईट गोष्टी बघू नये. भरपूर लोकांना वाटते मी सकाळी उठून लवकर प्रार्थना केली पाहिजे. भरपूर लोकांना वाटते की मी देवाचा एक चांगला सेवक बनला पाहिजे. मी चांगला उपवास प्रार्थना करणारा एक प्रार्थना योद्धा बनलं पाहिजे. गेल्या काळामध्ये काही लोकांविषयी देवाने जेव्हा मला सांगितलं आणि मी प्रेयर करून त्या लोकांना ते वचन सांगितल्यानंतर त्या लोकांनी म्हणले की ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मी आता इथं आहे परंतु घरातून परत बाहेर पडल्यानंतर ते पाप मला गाठू नये. कारण भरपूर लोकांच्या जीवनामध्ये ती भीती असते की जे पाप मी पहिला सोडलं होतं ते पाप परत माझ्या जीवनामध्ये एंट्री करेल, परत ते पाप मला त्याच्यामध्ये पाडल. आणि पौलाच्या जीवनामध्ये त्याला भीती होती की पौल स्वतःविषयी सांगते मला चांगलं करायचं आहे, मला देवाच्या नियमाप्रमाणे चालायचं आहे. जो नियम मी लोकांना शिकवतोय, जी आज्ञा देवाची मी लोकांना शिकवते त्या आज्ञेत मला पहिला चालायचं आहे. कारण मला तुम्हाला सांगू द्या, मी भरपूर संदेश सांगितले, मी भरपूर भूत काढलीत, मी भरपूर चिन्ह चमत्कार केले. पण येशू ख्रिस्ताजवळ शिष्य आले, जेव्हा शिष्याने येशू ख्रिस्ताने पाठवलं होतं, दोघं गेलेत आणि आलेत आणि म्हटलेत की प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने चिन्ह चमत्कार केले. प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भूतांना काढलं. ते म्हणले प्रभूजी आम्ही अद्भुत कृत्य केले. येशू ख्रिस्त त्यांना म्हटलेत की बाबांनो याच्यासाठी आनंद म्हणू नका की तुम्ही चिन्ह चमत्कार केले, याच्यासाठी आनंद म्हणा की स्वर्गाच्या राज्यात तुमचं नाव लिहिलेलं आहे. पण चिन्ह चमत्कार किंवा त्याच्यानंतर हिलिंग हे केलं पाहिजे, आपल्या सेवेचा एक तो भाग आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं प्रियानो, येशू ख्रिस्त म्हणतात की त्या आज्ञेप्रमाणे जेव्हा आम्ही चालतोय तेव्हाच देवाला ते आवडीच होते. पौल म्हणतोय जो नियम मी लोकांना शिकवते, शिकवल्यामुळे लोक देवाकडे येतील, आपलं जीवन ख्रिस्ताला देतील. परंतु तिने दिल्यानंतर मी जो देवाचा सेवक आहे मी सुद्धा तिथे गेलं पाहिजे. नाही मी लोकांना देवाचं वचन शिकवतोय आणि जर मी पापात आहे तर प्रियानो ज्या लोकांना शिकवलं ते तयार होतील, ती स्वर्गात जातील, परंतु मी इथंच राहीन, मी नरकात जाईन. येशू ख्रिस्त शास्त्री पुरुषाविषयी आपल्या शिष्यांना सांगतात. ते म्हणतात की शास्त्री पुरुष जे काही तुम्हाला सांगतात शिष्यांना ते म्हणतात तुम्ही ऐका, कारण देवाचे नियमशास्त्र ते शिकवतात पण त्याचं कृत्य तुम्ही आचरणात आणू नका. याचा अर्थ शिकवण्यापेक्षा आमचं आचरण महत्वाचं आहे. प्रियानो जेव्हा मी इतर लोकांना शिकवतोय तेव्हा आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी असणं नक्कीच आपल्याला आणि देवाला ते प्रिय आहे. प्रियानो मात्र भरपूर लोकांना वाटते जेव्हा मी इतर लोकांना शिकवतोय, मी बाहेर जातोय, मी प्रार्थना करतोय, लोक हील होतात, लोक आशीर्वादित होतात, लोक उत्तेजन येतात, परंतु जेव्हा मी घरात येतोय ते पाप येते.
हळूच पाप येते. कारण पेत्राचे पहिले पत्र 5 आणि 8 वचन सांगते, सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे शोधत फिरत आहे. आणि जेव्हा मी एकटा असतोय सैतान हळूच येतोय प्रियानो आणि शोधत असतोय आणि आमचा विकनेस तो शोधत असतोय. मग आमचे हळूच हात आमच्या मोबाईलकडे जातात आणि रात्रीच्या वेळेमध्ये कोणी नसतंय. जे नेत्र आम्ही देवाची आराधना करण्यासाठी, जे नेत्र आम्ही देवाची भक्ती करण्यासाठी, जे नेत्र आम्ही देवाची उपासना करण्यासाठी बंद करतोय, त्याच नेत्रानं त्या मोबाईलमध्ये बघून आम्ही पाप करत असतोय. किंवा आम्ही आमच्या मनामध्ये एका बहिणीविषयी विचार करून किंवा आम्ही एका भावाविषयी विचार करून आमच्या मनात आम्ही पाप करत असतो. कारण सैतान तो टाकत असते प्रियानो. किंवा लोकांना फसवणं किंवा लोकांबरोबर लबाडी बोलणं किंवा इतर लोकांना आम्ही वाईट गोष्टीमध्ये टाकणं, ह्या गोष्टी जो विकनेस आहे तो आमचा बाहेर येतोय आणि सैतान आम्हाला गाठतोय. पौल म्हणतोय मला चांगलं करायचं आहे, पण तू माझ्या ठाई बसणार पाप मला ते चांगलं करू देत नाही. पुढे काय सांगताय 19, कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई बसणारे पाप ते करीते. पौल म्हणतोय प्रेषिताच्या कृत्यापासून पौलाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पौलाने सेवा करायला सुरुवात केली. सेवा करत असताना पौल म्हणतोय की या गोष्टी मला चांगल्या करायच्या आहेत, परंतु ते पाप पौलाच्या पाठला सोडत नव्हता. प्रियानो, जो त्याचा विकनेस होता त्याचा पाठला सोडत नव्हता. मला चांगलं करायचं आहे, देवाने जो नियम मला शिकवलाय, जो नियम मी लोकांना शिकवते, पहिला कृत्यात मला ते आणायचं आहे, पण तू मला ते करू देत नाही. भरपूर ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये इतर लोकांना आम्ही सांगत असतोय, इतर लोकांसाठी आम्ही प्रेयर करत असतोय, आम्ही लिडरशिप मध्ये असतोय, परंतु प्रियानो आमच्या जीवनामध्ये जे पाप, जो प्रत्येकाचा विकनेस आहे तो विकनेस गाठत असतोय प्रियानो. आणि ते विकनेस गाठत असताना लोक त्या पापामध्ये पडतात. आम्हाला त्या पापामध्ये विजय कसा मिळवायचा आहे, येशू ख्रिस्ताने काही मार्ग त्याच्यासाठी सांगितलेत, त्याच्यानंतर पौलाने सुद्धा त्याच्यासाठी काही मार्ग सांगितलेत. येशू ख्रिस्ताने जे सांगितले आपण बघूया. मत्तई याचा 10वा अध्याय आणि 38वं वचन. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही, येशू तो ख्रिस्त मला इथं योग्य नाही. म्हणतात, येशू ख्रिस्त इथं म्हणतात की जो आपला वधस्तंभ, येशू ख्रिस्त इथं म्हणत नाहीत की माझा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे या. येशू ख्रिस्त इथं म्हणत नाहीत की माझा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे या. येशू ख्रिस्त इथं म्हणतात की आपला वधस्तंभ घेऊन मागे या. भरपूर लोकांच्या घरामध्ये वधस्तंभाचं चित्र असते, भरपूर लोकांच्या घरामध्ये वधस्तंभाचं चित्र असते, काही लोकांच्या मोबाईलमध्ये काही लोक हातावर टॅटू काढतात, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाचं चित्र असते. येशू ख्रिस्त इथं म्हणतात की बाबांनो, जर माझ्या मागे यायचं आहे असंच येऊ नका. येशू पाठीमागे घोळका आला होता, भरपूर घोळका होता. त्याच्यामध्ये एक प्रकारची लोक अशी होती की खायला मिळते, काही प्रकारचे असे लोक होते की चिन्ह चमत्कार होतात म्हणून येशू पाठीमागे जातात. काही लोक असे गेले होते की शास्त्री पुरुषांसारखी लोक होती, येशू ख्रिस्त काय करतोय त्याला कुठं पकडायचं म्हणून असे काही लोकांचा गट होता. काही लोकांचा गट असा होता की येशू ख्रिस्त काय करतो ती निंदा आपण करावी, मजाक म्हणून आपल्या वेळेत जाऊया, टाइमपास करूया म्हणून अशी काय काय लोक येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे गेली. तो घोळका आला होता. आज सुद्धा येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे भरपूर लोक चालतात. वचन सांगते की काय काय लोक चिन्ह चमत्कारासाठी चालतात, काय काय लोक जीवनामध्ये भरभराटी यावी म्हणून येशू पाठीमागे आलेले आहेत, काय काय लोक आम्हाला काहीतरी आशीर्वाद मिळवण्यासाठी आलेले आहेत. पण येशू ख्रिस्त इथं म्हणतात या गोष्टी आम्हाला मिळणार आहेत. पण येशू ख्रिस्त म्हणतात माझ्या पाठीमागे तुम्हाला यायचं आहे, माझ्या मागे तुम्हाला यायचं आहे. तर मुलांनो, येशू ख्रिस्त म्हणतात की वधस्तंभ घेऊन, आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे तुम्ही या. पुढे काय सांगते वचन. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील. येशू ख्रिस्त इथं म्हणतात की ज्याने आपला जीव राखला, ज्या लोकांनी वधस्तंभ घेतलेला आहे प्रियानो, वधस्तंभ फक्त आरोग्यदान नाही, वधस्तंभ फक्त भरभराटीत नाही प्रियानो. लोक फक्त म्हणतात की वधस्तंभाकडून आम्हाला आरोग्यदान पाहिजे, वधस्तंभाकडून आम्हाला भरभराट पाहिजे. पण वधस्तंभ म्हणजे स्वतःला मार नाही, वधस्तंभ म्हणजे स्वतःला मार नाही. आम्ही स्वतःला मारले काय प्रियानो? आम्ही दररोज आम्ही स्वतःला मारतोय काय? ते वधस्तंभ ज्या येशू ख्रिस्ताने घेतला, ज्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्त मेला, आपलं रक्त सांडलं, त्या वधस्तंभावरती जेव्हा मी माझा वधस्तंभ घेऊन पाठीमागे चाललोय, मी मरतोय काय? मी मरतोय काय? मी माझ्या वासनेला मेलोय काय? माझ्या डोळ्याच्या वासनेला मी मेलोय काय? मी जार कर्मासाठी मेलोय काय? मी ज्या मोबाईल मध्ये वाईट गोष्टी बघतोय त्याच्यासाठी मी मेलोय काय? मी लोकांना कामामध्ये फसवतोय, मी व्यवसायामध्ये लोकांना फसवतोय, त्याला मी मेलोय काय? किंवा माझा देव आज माझा पैसा झालाय, माझा देव माझं काम झालेलं आहे, माझा देव माझी प्रॉफिट झाले, त्या गोष्टीसाठी मेलोय काय? पौल इथे येशू ख्रिस्त म्हणतात ज्यांना माझ्या मागे यायचं आहे त्याने आपला वधस्तंभ घ्यावा. जो कोण या जगासाठी मरेल, आज
आम्ही जगासाठी मेलोय काय प्रियानो? देवाचे महान सेवक विजय दिनाकरन नेहमी सांगत होते, मी या जगासाठी मेलेलो आहे. जेव्हा तिने आपलं जीवन त्या रीतीने जगलं, देवाने एक महान रीतीने त्यांना जगासाठी आशीर्वाद म्हणून वापरून घेतले. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला आशीर्वादासाठी उभा राहायचं आहे, आमच्या जीवनामध्ये जीवनाधार लोक जर बंधातून खरोखर मुक्त व्हायचे आहेत प्रियानो, इथं येशू ख्रिस्त म्हणला, ज्यांना माझ्या मागे यायचं आहे, पहिल्यांदा तुमची धन, तुमची संपत्ती, तुमची प्रॉपर्टी घेऊन माझ्या पाठीमागे येऊ नका. येशू ख्रिस्त म्हणतात, आपला वधस्तंभ घेऊन तुम्ही माझ्या मागे या. पुढे काय सांगते? ज्यानं आपला जीव गमावला, या जगामध्ये ज्यानं आपला जीव गमावला, ज्यानं आपलं जीवन वधस्तंभावरती मारलं, त्यानं जीवन मिळवलं. आणि पुढे काय सांगते वचन? पुढे काय सांगते? जो तुम्हा स्वीकारतो हा, तो मला स्वीकारतो, हा. आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. येशू ख्रिस्त इथं म्हणतात की ज्यानं आपला जीव गमावला त्यानं आपला जीव मिळवला, पण तू ज्यानं आपला जीव राखला, नाही प्रभूजी, जे उत्तम आहे ना ते मला पाहिजे आहे, जे चांगलं आहे ना ते मला पाहिजे आहे. माझी टीव्ही बघायची वेळ आहे ना, माझी सिरियल बघायची वेळ आहे ना, ती मला पाहिजे आहे. मी तिथे संदेश देतो, मी लोकांना उत्तेजन देतो, मी लोकांसाठी प्रार्थना करतो, पण तू घरात आल्यानंतर परत मी सिरियल बघत राहणार, घरात आल्यानंतर परत मी पिक्चर बघत राहणार, घरात आल्यानंतर परत मोबाईलवरती मी वाईट गोष्टी बघणार, घरात आल्यानंतर परत फोनवरती मी चॅटिंग करत राहणार, आदर मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर मी चॅटिंग करत राहणार. नाही प्रभूजी, मी करतो प्रार्थना, नाही प्रभूजी, लोकांना सुवार्ता सांगतो, परंतु जे चांगलं आहे ना ते माझ्यासाठी असू दे. मी त्या वधस्तंभ मरणार नाही. अजून मला भरपूर या जगाचा आस्वाद घ्यायचा आहे, अजून मला भरपूर जगामध्ये मला पाहिजे आहे. येशू ख्रिस्त म्हणतात, बाबा, माझ्या मुला, माझ्या लेकरा, पाठीमागे यायचं आहे ना, वधस्तंभ घेऊन पाठीमागे. असाच पाठीमागे येऊ नको. जो कोण असेच पाठीमागे येतील, फक्त आशीर्वादासाठी, फक्त चिन्ह चमत्कारासाठी, फक्त भरभराटीसाठी, फक्त आरोग्य देण्यासाठी ते येतील आणि जातील. पण तू आम्हाला जर ख्रिस्तामध्ये टिकायचं आहे, आम्हाला जर ख्रिस्ताचं नाव गाजवायचं आहे, आम्हाला जर त्या देवाच्या राज्याजवळ जायचं आहे, आम्हाला जर त्या देवाच्या समोर बसायचं आहे, प्रभूजी म्हणतात, येशू म्हणतात, आपला वधस्तंभ घेऊन तुम्ही माझ्या मागे या, आपल्या वधस्तंभ घेऊन माझ्या मागे या. आणि प्रियानो, जे वधस्तंभ घेऊन आपल्या मागे जातात, ज्या वधस्तंभावरती मरतात, येशू ख्रिस्त म्हणतात की त्यानं आपला जीव राखलेला आहे. पुढे वचन सांगते, मत्तय याचा 16 अध्याय 24 आणि 25. थँक्यू फादर, थँक्यू. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, हा. माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल हा. तर त्याने स्वतःचा त्याग करावा. येशू ख्रिस्त म्हणतात, शिष्यानं म्हटलेत, पेत्रा, त्याच्यानंतर यहूदा, याकोब, योहान, बाबांनो माझ्या मागे यायचं आहे, या माझ्या माग. येशू ख्रिस्त म्हणतात की पहिला आपला त्याग करावा. आज जर आम्ही ख्रिस्ताचे खरे शिष्य आहोत, आम्ही आमचा स्वतःचा त्याग केलाय काय? मी माझ्या मीपणाला, मी माझ्या गर्वाला, मी माझा प्रौढी मिळवण्याचा, माझा पुरुषार्थी मानायचा, इतरांना मी माफ करत नाही, किंवा इतरांविषयी माझ्या मनात द्वेष आहे, किंवा इतरांची मी निंदा करतोय, इतरांना मी तुच्छ लगतोय. हा मीपणा माझा मारलाय काय? हा मीपणा माझा मारलाय काय? मी स्वतःला त्या वधस्तंभावरती टाकलंय काय? येशू ख्रिस्त म्हणला, ज्यांना माझ्या पाठीमागे यायचं आहे, स्वतःचा त्याग करा. आज मी स्वतःचा त्याग केलाय काय? मी म्हणतोय मी ख्रिस्त आहे. प्रभूजी म्हणतात, बाबा, ख्रिस्ती कधी उचील? जेव्हा स्वतःचा त्याग करशील. ख्रिस्ती कधी उचील? दररोज आपला वधस्तंभ, माझा वधस्तंभ घेऊन जेव्हा मी त्या ख्रिस्ताच्या पाठीमागे जातोय, त्यावेळी मी ख्रिस्ती म्हटला जाईल, त्यावेळी मी ते स्वतःला त्यागला जाईल, त्यावेळी प्रभूचा मुलगा किंवा मुलगी मी म्हटली जाईल. येशू ख्रिस्त म्हणतात, माझ्या मागे जर यायचं आहे, स्वतःचा त्याग करा. पुढे काय सांगताय? व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्या करता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. वचन इथं पुन्हा एकदा सांगते की जो कोण या जगासाठी मरेल तो आपला जीव राखेल, परंतु जो कोण या जगासाठी जिवंत राहील, येशू ख्रिस्त म्हणतात, तो मरेल. आज प्रियानो, आम्हाला जिवंत राहायचं आहे का आम्हाला मरायचं आहे? ख्रिस्तामध्ये या जगासाठी जेव्हा तुम्ही मरशीला, परंतु तुम्ही जीवन जगाल. आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेतोय, त्या पाण्यात बुडतोय, पाण्यात बुडल्यानंतर कोणी व्यक्ती ती असू दे, पुरुष स्त्री कोणी असू दे, जेव्हा पाण्यात बुडते ती पाण्यामध्ये ती मरते. मी बोललोय आता, जेव्हा ती उठते एक नवीन व्यक्ती म्हणून उठते. आमच्या जीवनामध्ये बाप्तिस्म्याचा खरा अर्थ आम्हाला समजला पाहिजे. जेव्हा मी त्या पाण्यात बुडतोय, प्रभूजी मी आता मेलोय, या जगासाठी मी मेलोय, या वासनेसाठी मी मेलोय, या प्रौढीसाठी मी मिळलोय, या निंदासाठी मी मेलोय, जगातल्या अमंग गोष्टीसाठी मी मेलोय. प्रभूजी मी आता जिवंत नाही, माझ्या ठाई तू जिवंत आहेस, माझ्या ठाई ख्रिस्त जिवंत आहे. जेव्हा आमच्या मनामध्ये, आमच्या ध्यानामध्ये प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला जेव्हा असते प्रियानो, त्यावेळी आम्ही ख्रिस्ताचे खरे शिष्य आहोत, त्यावेळी ख्रिस्ताचे आम्ही खरे अनुकरण करणारे आहोत. आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या पुढच्या लेवल पर्यंत जायचं आहे. सैतान आज आम्हाला भोवकून सोडलाय, तुला प्रॉपर्टी मिळाली, भास आहे,
तुला इस्टेट मिळाली, पास आहे. तुला आरोग्यदान मिळालं, पास आहे. एवढंच करतोयस ना, पास आहे. आणि कशाला पुढे जायचं आहे, आणि कशाला स्वतःच त्याग करायचा आहे, आणि कशाला पाप करायचं आहे. 99 पाप तू सोडलीस, एक पाप आहे ना. 99 सुटी चांगले आहे, एक पाप आहे. कोण बघते ते पाप? काही गरज नाही. बघ, अशा रीतीने सुद्धा तुझ्या द्वारे लोक आशीर्वाद व्हाल्यात. अशा रीतीने सुद्धा तू प्रार्थना करते, भूत पळून चालल्यास. अशा रीतीने सुद्धा तू लोकांना सांगतेस, तेव्हा लोक उत्तेजन द्यायला. पण तू ते पाप एक आहे, असू दे, काय होत नाही. मला तुम्हाला प्रियांनो सांगू द्या, देवाचं वचन सांगते 1 पेत्र 1:15 वचनामध्ये देवबाप म्हणतोय, मी तुम्हाला बोलवणारा पाचानकांना जसा पवित्र आहे, तसं तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. 1% नाही, 2% नाही, 3% नाही, 80% नाही, 90% नाही. आम्हाला दररोज आणि दररोज आमच्या आत्म्याचं रूपांतर होऊन पवित्रतेतून पवित्रेकडे जायचं आहे. आम्हाला 100% त्या येशू सारखं पवित्र होण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. प्रियांनो, लोक म्हणतात ते अशक्य आहे, होता येत नाही. बरोबर आहे प्रियांनो, आम्हाला होता येत नाही, परंतु आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही जेवढं पापाला मारू तेवढं पापाला मारलं पाहिजे. जेवढं पवित्र जीवन जगू तेवढं पवित्र जीवन जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशक्य असं काय नाही. जर येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होते, मनुष्याच्या रूपानं होते, असताना सुद्धा येशू ख्रिस्त निष्कलंक आणि पवित्र जीवन जगलेत, आम्ही सुद्धा जगू शकतोय. आम्ही प्रश्नचिन्ह किंवा एक्सक्यूज सांगतो की होत नाही, या जगामध्ये जगता येत नाही हो. परंतु मला त्या प्रत्येक व्यक्तीला सांगू द्या, वचन सांगते की देवाला अशक्य असं काय नाही. जे वधस्तंभ घेऊन त्याच्या पाठीमागे येतील, जे स्वतःला मारतील, परमेश्वर त्या प्रत्येकाला प्रियांनो खरा शिष्य करेल, खरा त्याचा तो मुलगा होईल.